राजकीय क्षेत्राचा तसा फारसा अनुभव नसताना देखील ही एक नवीन जबाबदारी माझ्यावर। पण ज्या वेळेला मी वकिली व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळी देखील या मुंबापुरीतच अनेक महत्त्वाचे खटले की जे देश हितासाठी या देशातील सामान्य नागरिकांना एक विश्वास देण्याचं काम मी वकिली माध्यमातून आजपर्यंत करत आलेलो आहे। राजकारण हा माझा प्रांत जरी नसला तरी 2014 पासून मी या देशातील जी काही स्थित्यंतर झालं त्या स्थित्यंतराचा बारकाईने अभ्यास केला आणि माझी खात्री होत चालली की भारताची छबी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती जर चांगली नेण्याचं काम जर केलं असेल तर भाजपाचे पंतप्रधान मोदीजी यांनी केलेलं आहे। भारताची एक वेगळी छबी संपूर्ण जगात आज आपण निर्माण करू शकलो याचं श्रेय निश्चित मोदीजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे यात शंका नाही। परंतु कायदा देखील भारतामधला हा महत्त्वाचा आहे। सामान्य माणसाच्या दिनदुबळ्यांकरता एक आधार असावा या दृष्टिकोनातून देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्व हे कसं अबाधित राहील हे लक्षात ठेवूनच मला भाजपमध्ये प्रवेश करावासा वाटला आणि म्हणून आज मी मुंबई मध्य उत्तर याचं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झालो। आपल्या माध्यमातून मी एवढीच सगळ्यांना खात्री देईन की या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यापूर्वी देखील स्वर्गीय मनोहरजी जोशी यांनी उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे, रामदासजी आठवले यांनी केलेलं आहे, तरुण पूनमताई यांनी देखील केलेलं आहे आणि त्यांनी या मतदारसंघाचे अनेक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले होते आणि त्या दृष्टिकोनातून देखील ही एक चांगली परंपरा लोकशाही सुदृढ होण्याकरता त्याचं मी पालन करेल एवढीच ग्वाही देतो। त्यामुळे राजकारणात कशा रीतीने पावलं उचलायची, कशा रीतीने शतन चाल खेळायची या उद्योगात मी अजिबात पडणार नाही। मला ही कल्पना आहे की वर्षाताई या अनुभवी राजकारणी आहेत, माझ्याकडे वागताना बोलताना नेहमीच मी कोर्टात देखील प्रतिस्पर्ध्यांना कधीच कमी लेखलं नाही, परंतु प्रतिस्पर्ध्यांना निश्चितपणे जोखण्याचा मात्र प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना माझ्याकडून कुठली चूक होणार नाही। आज संकष्टी आहे, आज गणपतीचा दिवस आणि म्हणून या गणपतीच्या दिवसात गणपती बाप्पा माझी बुद्धी या दृष्टिकोनातून चांगली आणि अबाधित ठेवो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो। तुम्ही प्रसार माध्यमांनी यापूर्वी देखील मला अतिशय चांगल्या रीतीने सहकार्य केलेलं आहे। एक सकारात्मक गोष्ट राजकारणातून देखील करता येते, राजकारणातून समाजहित आणि देशहित देखील जोपासता येतं हे येणाऱ्या भविष्य काळात मी जनतेला दाखवून देईल एवढा आत्मविश्वास आज व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत।